जागतिक मराठी अकादमी आणि गोवा राज्य आयोजन समिती यांच्यातर्फे आयोजित 21वे संमेलन शोध मराठी मनाचा व्यासपीठाच्या समोर आसनस्थ असलेल्या तुम्हा सर्वांचं मी दोनही संयोजन संस्थांच्या वतीने मनापासून स्वागत करते आणि जेवढ्या संख्येने आत्ता आहात तेवढ्या आणि अधिक संख्येने आपण पुढचे 2 दिवस या जागतिक मराठी अकादमीतर्फे इथे संपन्न होणाऱ्या शोध मराठी मनाचा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या सगळ्या प्रयत्नामध्ये तुम्ही सगळेजण अधिकाधिक संख्येने सहभागी असाल तर हा शोध आपला एकत्रित समूहाचा शोध असेल या खात्रीने आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत। आपल्या सगळ्यांच्या साक्षीने थोड्या वेळाने कार्यक्रमाच्या उद्घाटनाचं सत्र संपन्न होणार आहे, पण उद्घाटनाच्या सत्रापूर्वी काही सत्रांना आपण सामोरे जाणार आहोत। आपण संमेलनाची सुरुवात करतो आहोत वेगवेगळ्या सत्रांमधनं मुलाखती, काही परिसंवाद, काही जागतिक पातळीवरती चर्चेले गेलेले विषय, अशा अनेक विषयांनी पुढच्या 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये आपण सगळेजण एकत्रित इथे जमून त्या विषयांचा आनंद घेणार आहोत आणि आस्वादही घेणार आहोत। या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही सर्वजण आमच्या सोबत असाल अशी खात्री मी सुरुवातीच्या या पहिल्याच सत्रामध्ये बाळगते। आपण सारेच जण ज्याला कधी शब्दात मांडता आलं नाही आणि ज्याला कधी आपल्याला सगुण स्वरूपात पाहता आलं नाही अशा परमेश्वराचे भक्त असतो, अशा परमेश्वरावरती श्रद्धा असणारे असतो। त्यामुळे हे जे आहे हे आपल्या घरचं कार्य आहे, आपल्या भाषेचं कार्य आहे। आपल्या घरच्या कार्याला पहिला नमस्कार आपण त्या गणरायाला करतो आहोत, त्या ईश्वर तत्वाला करतो आहोत, ज्याच्या कृपेने आणि ज्याच्या आशीर्वादाने आपले पुढचे 2-3 दिवसाचं संमेलन हे निर्विघ्नपणे पार पाडेल अशी आपल्या सगळ्यांना खात्री आहे। या स्तवनासाठी आणि या प्रार्थनेसाठी दिव्याचारी हिला मी इथे निमंत्रित करते। ही प्रार्थना इथे सादर करेल आणि त्यानंतर संमेलनातलं पहिलं सत्र आपण इथे सुरू करणार आहोत। दिव्याचारी। वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलमति प्रकाशु निवृत्तिदासु अवधारी जोजी अकार चारण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तीर्थ शब्द ब्रह्मा कवळले ते मी श्री गुरु कृपेन मिले आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री
शारदा विश्वमोहिनी नमिली मिया ॐ नमो जियाद्या ॐ नमो जियाद्या ॐ नमो जियाद्या धन्यवाद. धन्यवाद दिव्या. मला असं वाटतं या व्यासपीठावरनं आपली इथली मंडळी जी त्यांची कला, त्यांचे विचार, कोणी कवी म्हणून, कोणी संवादक म्हणून सहभागी असतील, त्यांच्यासाठी जरी हे आपल्याला नेहमीचं गोवा कला अकादमीचं स्टेज असलं तरी आजपासून पुढचे 2 दिवस हे जागतिक मराठी अकादमीचं स्टेज आहे. आणि इतकं मोठं स्टेज जेव्हा आपल्या स्थानिक कलाकारांना मिळतं तेव्हा त्याचा आनंद स्थानिकांच्या टाळ्यांमधनं व्यक्त व्हायलाच हवा. आपण एकदा दिव्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया, मनापासून तिला दाद देऊया. कारण रोज असं जागतिक स्तरावरची मंडळी आपल्याकडे येत नाहीत. म्हणजे तुमच्याकडे येतात पर्यटनाच्या निमित्ताने, पण साहित्य विषयातली मंडळी, त्या स्तरावर काम करणारी मंडळी इथे रोज येत नाहीत. त्यामुळे इथल्या या स्टेजचं महत्त्व हे जसं प्रेक्षक म्हणून तुम्हाला आहे, तसंच कलाकार म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा मोठं स्टेज आहे.